मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेत गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी दीप अमावस्येनिमित्त दिव्यांची आरास व प्रकल्प मांडण्यात आला. उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंगला अभ्यंकर मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या व नीता पाठक मॅडम, माजी शिक्षिका यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सरस्वती पूजन अतिथींच्या हस्ते करण्यात आलं. बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्ना दीक्षित मॅडम उपस्थित होत्या. तसेच NEP 2020 प्रमुख उर्मिला जाधव मॅडम प्रकल्प पाहण्यासाठी उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक विभागाचे कर्मचारी हे उपस्थित होते. दिव्यांचे बदलते रूप, पूजेचे साहित्य, मानाची पाने, औषधी वनस्पती, फुले, रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक धोरण 2020 अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञान कोश, आनंदमय कोश असे 5 कोश लिहून रांगोळी काढण्यात आली होती व रांगोळीच्या भोवती दिव्यांची आरास करण्यात आली होती. दिव्यांचे बदलते रूप मशाल, दगडी दिवा, मातीचे दिवे, कंदील समई, गॅस बत्ती, ट्यूब बल्ब, फोकस, पिठाचे दिवे, मेणबत्ती असे पूर्वीपासूनचे ते आतापर्यंतचे दिव्यांचे बदलते रूप दाखवण्यात आले होते. पूजेचे साहित्य, गणपतीची मूर्ती ठेवून पूजेचे साहित्य मांडण्यात आले. ताम्हण, कलश, समई, निरंजन, आचमन, पळी, घंगाळे, पूजेचे ताट, हळदी कुंकू, सुपारी, खारीक, खोबरे, तूप, कापूर, अगरबत्ती, तांदूळ, फुले, घंटा, शंख अशा प्रकारे पूजेचे साहित्य मांडण्यात आले. मानाची पाने, आंब्याची पाने, विड्याची पान, तुळस, दुर्वा, पिंपळाचे पान, केळीचे पान अशी वेगवेगळ्या प्रकारची पाने मांडण्यात आली होती. फुले, झेंडू, गोकर्ण, गुलाब, मोगरा, कमळ, जास्वंद, सोनचाफा, तगर अशी वेगवेगळी फुले मांडण्यात आली होती. औषधी वनस्पतींमध्ये कोरफड, तुळस, कडुलिंब, भृंगराज, पानफुटी, पेरू अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे मांडण्यात आली होती. रानभाज्यामध्ये शेवळा, करटुले, कुरसणी, टाकळ अशा विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. प्रकल्प पाहण्यासाठी मुले व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या प्रकल्पामध्ये पालकांची व पालक प्रतिनिधींची खूप मदत झाली. या प्रकल्पातून मुख्याध्यापिका, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची मेहनत दिसून आली. सुबक मांडणी याचा प्रत्यय पाहण्यास मिळाला. अशा प्रकारे हा प्रकल्प खूपच छान, सुंदर, आकर्षक असा झाला. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, ठाणे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.